पुढच्या आठवड्यात असू शकते, त्याच्यामुळे तयारीत राहा. ओके, एक्झाम आता अभ्यास स्टडीला लागा. मटेरियल वगैरे तुम्हाला मी ग्रुपला सेंड केलेले आहेत, नोट्स. परत अजून मी सेंड करेन वाटलं तर, कुणाला मिळाले नसतील वगैरे, नाहीतर तुम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून मित्रांकडून नोट्स घ्या आणि अभ्यासाला लागा. महत्वाचं पहिले चॅप्टर्स आहेत व्यवस्थितरित्या मी सांगितलं होतं, महत्वाचे काय काय आहेत. बहुतेक तुमची MCQ टाईपचं एक्झाम असणार आहे. टोटल 20 क्वेश्चन्स असणार 10 मार्कासाठी. ओके, एक क्वेश्चन अर्धा मार्कला असेल. त्यामुळे व्यवस्थित वाचून हे तुम्ही प्रश्न सोडवा. मी जे काही सांगितलेलं आहे त्यातलंच तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. आतापर्यंत ते शिकवलंय मागल्या लेक्चर पर्यंत. इथून पुढे शिकवणार आहे ते नसेल तुम्हाला मिड टर्मला, पण मागल्या लेक्चर पर्यंत तुम्हाला मिड टर्मला असेल. म्हणजे C3 C4 आणि काम सायकल पर्यंत तुम्हाला असणार आहे. तो पण चॅप्टर आहे. ओके, आणि मागले जे आपले लेक्चर झाले होते त्यावरती मिड टर्म तुमची घेण्यात येईल. त्याच्यामुळे अभ्यासाला लागा आत्ताच. चांगले मार्क्स पडतील. सोपा विषय, जे महत्वाचे ज्यांनी मी लेक्चरला पॉईंट महत्वाचे सांगितले होते त्यांनी नोट डाऊन केले असतील त्यांना तर आउट मार्क्स पडतील. आणि महत्वाचं, ज्यांनी असाइनमेंट कंप्लीट केलेले आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ज्यांनी केला नाही त्यांना कळेल काय आहे ते. पण ज्यांनी असाइनमेंट कंप्लीट केलेले आहेत वगैरे त्यांना चांगले मार्क्स पडतील, कारण असाइनमेंट वरती सुद्धा क्वेश्चन असणार आहेत. असाइनमेंट द्यायच्या म्हणून दिलेले नाहीत, त्याच्यावरती काही क्वेश्चन आहेत म्हणून मी असाइनमेंट दिलेत त्या. ओके, तर असाइनमेंट ही बघून ठेवा सगळ्या व्यवस्थित. आणि मी सांगितलं होतं प्रत्येक वेळी हे करा, हे महत्वाचं आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, ते तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवा. ओके, तर आपण आता सुरू करूया. 47 स्टुडंट्स आलेत, अजून कमी आहेत. लेक्चर करायला सांगा, महत्वाचं परत कळत नाही. प्रेझेंट राहायला पाहिजे तुम्ही. फक्त 48 स्टुडंट आहेत. बघा, आता आपण बघितलं. त्यानंतर आता एक शॉर्ट टॉपिक आहे बघा, फोटो रेस्पिरेशनचा. ओके, फोटो रेस्पिरेशनचा म्हणजे रेस्पिरेशन ऑकर्स होतं इन प्रेझेन्स ऑफ लाईट, त्याला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो. ओके, रेस्पिरेशन ऑकर्स होतं प्लांटमध्ये इन प्रेझेन्स ऑफ लाईट, त्याला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो. मग थोडक्यात कसं आहे मेकॅनिझम हे थोडक्यात बघू. शॉर्ट टॉपिक आहे. त्यानंतर महत्वाचा टॉपिक आपला रेस्पिरेशन आहे. बघा, द एक्सेसिव्ह रेस्पिरेशन that takes place in green cells in the presence of light is called as photorespiration. ग्रीन सेल्स कोणत्या आहेत? आता क्लोरोप्लास्ट आहे. ओके, अशा क्लोरोप्लास्ट मध्ये जे रेस्पिरेशन ऑकर्स होतं इन प्रेझेन्स ऑफ लाईट त्याला आपण काय म्हणतो? फोटो रेस्पिरेशन. ओके, डेकर इन 1955 discovered the process and it is also called as C2 cycle. बघा, काय म्हटलं जातं याला? फोटो रेस्पिरेशनला C2 सायकल. महत्वाचं, नोट डाऊन करून ठेवा. डेकर इन 1955 डिस्कवर्ड द प्रोसेस and it is also called as C2 cycle. C2 cycle कशाला म्हणतात? तर फोटो रेस्पिरेशनला. ओके, as the second carbon compound glycolic acid acts as a substrate in photorespiration. बघा, 2 कार्बन कंपाऊंड्स आहेत ग्लायकोलिक ऍसिड. ओके, ग्लायकोलिक ऍसिड किती आहे? 2 कार्बन कंपाऊंड्स आहे, म्हणून त्याला C2 सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, महत्वाचं, फोटो रेस्पिरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज C2 सायकल ॲज सेकंड कार्बन कंपाऊंड म्हणजे 2 कार्बन कंपाऊंड ग्लायकोलिक ऍसिड ऍक्ट्स ॲज अ सबस्ट्रेट इन फोटो रेस्पिरेशन. ओके, आलं लक्षात? फोटो रेस्पिरेशनला काय म्हटलं जातं? C2 सायकल. कारण आपण म्हटलं होतं C3 कसं आहे? 3 कार्बन कंपाऊंड आहे. C4 मध्ये काय? 4 कार्बन कंपाऊंड स्टेबल कंपाऊंड आहे फर्स्ट, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड, आणि तिकडं 3 PGA. ओके, C3 मध्ये 3 PGA आणि C4 मध्ये ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड, हा 4 कार्बन कंपाऊंड होता. ओके, म्हणून त्याला C4 सायकल म्हणत होतो. आणि C3 ला ओके 3 PGA म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड होता, म्हणून त्याला आपण C3 सायकल म्हणायचो. ओके, तर इथं काय आहे? 2 कार्बन कंपाऊंड आहे ग्लायकोलिक ऍसिड प्रोडक्ट. ओके, त्याला म्हणून आपण C2 सायकल म्हणतो फोटो रेस्पिरेशनला. इन जनरल
रेस्पिरेशन टेक्स प्लेस अंडर बोथ लाईट अँड डार्क कंडिशन. म्हणजे जनरली लाईट मध्ये सुद्धा आणि डार्क कंडिशनला सुद्धा रेस्पिरेशन ऑकर्स होतं. However, in some plants the respiration is more in light than in dark. पण जे काही असे प्लांट्स आहेत थोड्याफार प्रमाणात त्यांमध्ये काय होतंय की लाईट मध्ये म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ लाईट रेस्पिरेशन हे जास्त प्रमाणात होतं ऍज कम्पेअर टू द डार्क कंडिशन. बघा, however in some plants the respiration is more in light than in dark. It is 3 to 5 times higher than the rate of respiration in dark. बघा, तर रेट कसा असतो अशांचा दिवसाचे म्हणजे रेस्पिरेशन होतंय त्यात, तर 3 to 5 टाइम्स हायर असतो. ओके, डार्क मध्ये जे रेस्पिरेशन ऑकर्स होतं त्याच्यापेक्षाही 3 ते 5 पटीने जास्त हा रेट असतोय रेस्पिरेशनचा इन अ लाईट. देन फोटो रेस्पिरेशन इज कॅरीड आउट ओनली इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. कारण नावातच आहे बघा ना, फोटो रेस्पिरेशन. फोटो मीन्स काय, लाईट. लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जे रेस्पिरेशन ऑकर्स होतं त्याला आपण इन ग्रीन सेल्स त्याला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो, बरोबर. बट द नॉर्मल रेस्पिरेशन इज नॉट लाईट डिपेंडंट. म्हणजे बट जे नॉर्मल रेस्पिरेशन प्लांट मधलं ऑकर होतं ते कसं आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ लाईट. ओके, इंडिपेंडंट ऑफ लाईट आहे, लाईट वरती डिपेंडंट नाही ते नॉर्मल रेस्पिरेशन. पण फोटो रेस्पिरेशन कसं आहे, इट इज डिपेंडंट ऑन लाईट. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ डार्क रेस्पिरेशन. म्हणजे नॉर्मल रेस्पिरेशन आपण जे बघणार आहे पुढच्या चॅप्टरला किंवा नॉर्मल जे रेस्पिरेशन करतं प्लांट ते कसं आहे, डार्क रेस्पिरेशन. हे आपण बघणार आहे ते फोटो रेस्पिरेशन, कारण लाईटची गरज आहे त्याला. इन प्रेझेन्स ऑफ लाईट इट विल ऑकर्स. In photorespiration, temperature and oxygen concentration plays an important role. बघा, टेम्परेचर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे महत्वाचा रोल प्ले करते यामध्ये. Photorespiration is very high when the temperature is between 25 to 30 degree Celsius. बघा, 25 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर फोटोरेस्पिरेशन हाय असतं. The rate of photorespiration increases with the increase in concentration of oxygen. बघा, जसं जसं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजनचं लिव्ह टिश्यू मधलं किंवा प्लांट मधलं इन्क्रीज करत जाऊ तसं तसं काय होतंय, द रेट ऑफ फोटो रेस्पिरेशन विल बी इन्क्रीज्ड. रेट ऑफ फोटो रेस्पिरेशन काय होतोय, इन्क्रीज होत जातोय ऍज वी इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. 3 cells organelles namely chloroplast, peroxisomes and mitochondria are involved in the photorespiration. महत्वाचं बघा, महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह कोणकोणतं, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम आणि मायटोकॉन्ड्रिया आर इन्व्हॉल्ड इन द फोटोरेस्पिरेशन. फोटोरेस्पिरेशन मध्ये 3 ऑर्गेनल्स मेनली इन्व्हॉल्ड असतात, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम्स अँड मायटोकॉन्ड्रिया. ओके, this kind of respiration is seen in plants like cotton, pulses, capsicum, peas, tomato, petunia, soybean, wheat, oats, paddy, chlorella. Okay, and it is absent in grasses. Okay, बघा महत्वाचे आहे ते एक्झाम्पल नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. दिस रेस्पिरेशन म्हणजे फोटो रेस्पिरेशन जनरली ऑकर्स इन विच ऑफ द फॉलोइंग प्लांट्स किंवा क्रॉप्स तुम्हाला विचारलं जाईल तर कॉटन मध्ये असते, पल्सेस मध्ये ऑकर होतं, कॅप्सिकम मध्ये आहे, पीज मध्ये आहे, टोमॅटो, पेटुनिया आहे, सोयाबीन आहे, व्हीट आहे, ओट्स, पॅडी आणि क्लोरेला. ओके, हे सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ क्रॉप्स विच शोज फोटो रेस्पिरेशन. ओके, देन आता मेकॅनिझम, कशा पद्धतीने फोटो रेस्पिरेशन ऑकर्स होतं. 10 स्टेप्स आहेत जनरली त्याला दिलेले आहेत, आपण बघूया एक एक. इन द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑक्सिजन, आपण म्हटलं होतं की एक्सेस ऑक्सिजन असल्यावर काय ते फोटो रेस्पिरेशन हाय असते. अँड लो CO2 कंटेंट, CO2 कंटेंट कसा आहे, लो आहे. रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट, बघा C3 मधला काय होता, पहिला एक्सेप्टर CO2 एक्सेप्टर आपण बघितलं होतं का नाही, रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट produced in the chloroplast during photosynthesis. केव्हा, जर एक्सेस ऑक्सिजन झाले असेल आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असेल त्यावेळेस रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट हा प्रोड्यूस्ड होतो क्लोरोप्लास्ट मध्ये ड्युरिंग फोटोसिंथेसिस अँड इज स्प्लिट इनटू 2 फॉस्फोग्लायकोलिक ऍसिड. बघा,
तो कशामध्ये स्प्लिट होतो परत 1,4 डायफॉस्फेट रायबोलोज डायफॉस्फेट तर 2 फॉस्फोग्लायकॉलिक ऍसिड okay and 3 phosphoglyceric acid by the enzyme ribulose 1,5 diphosphate oxygenase बघा कशामुळे होतं 1,5 डायफॉस्फेट जे आहे त्याचं स्प्लिट होतं कशामध्ये 2 फॉस्फोग्लायकोलिक ऍसिड आणि 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड ओके एन्झाईम कोणता आहे रायबोलोज 1,5 डायफॉस्फेट ऑक्सिजनेज ओके देन सेकंड स्टेप मध्ये काय होतं द 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड एंटर्स द केल्विन सायकल 3 PGA ओके आपण बघितलं होतं की 3 PGA काय फर्स्ट स्टेबल कार्बन कंपाऊंड आहे 3 कार्बनचा कंपाऊंड आहे ओके C3 मधला मग तो कुठे एंटर होतोय द 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 PGA एंटर्स द केल्विन सायकल तो केल्विन सायकल मध्ये जातो 3 PGA द नेक्स्ट स्टेप फॉस्फेट ग्रुप इज रिमूव्ड फ्रॉम 2 फॉस्फोग्लायकॉलिक ऍसिड बघा आता राहिलं काय 2 फॉस्फोग्लायकॉलिक ऍसिड राहिलं कारण 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड कुठे गेले केल्विन सायकल C3 ला एंटर केलं मग राहिलं काय फक्त 2 फॉस्फोग्लायकॉलिक ऍसिड मग ह्यातनं काय केलं आपण तर फॉस्फेट जो ग्रुप आहे तो रिमूव्ह केला ओके 2 फॉस्फोग्लायकॉलिक ऍसिड मधनं आपण फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं तर ग्लायकॉलिक ऍसिड फक्त मिळालं बघा ओके ग्लायकॉलिक ऍसिड मग हे ग्लायकॉलिक ऍसिड किती कार्बन कंपाऊंडनी बनलेलं आहे तर 2 कार्बन कंपाऊंडनी म्हणून फोटो रेस्पिरेशनला आपण C2 सायकल सुद्धा म्हणतो ओके त्यातलं महत्वाचं प्रोडक्ट काय फर्स्ट स्टेबल ग्लायकॉलिक ऍसिड लक्षात ठेवा फोटो रेस्पिरेशन मधला देन फोर्थ वन ग्लायकॉलिक ऍसिड जे काय प्रोड्यूस झालेलं आहे then it come out of chloroplast and enters the peroxisome आपण म्हटले 3 महत्वाचे ऑर्गेनल्स आहेत इन्व्हॉल्व्ड फोटो रेस्पिरेशन मध्ये कोणते क्लोरोप्लास्ट पेरॉक्सिझोम आणि मायटोकॉन्ड्रिया असे 3 ऑर्गेनल्स इन्व्हॉल्व्ड आहेत मग काय होतं आता आपण बघितलं क्लोरोप्लास्ट मधली रिएक्शन आपण ज्या बघितल्या ओके बघितल्या त्यानंतर काय होतं ग्लायकोलिक ऍसिड जे आहे देन इट कम आउट फ्रॉम क्लोरोप्लास्ट आणि कशामध्ये एंटर करता येते परत पेरॉक्सिझोम हे दुसऱ्या ऑर्गेनल मध्ये एंटर्स करतं ग्लायकॉलिक ऍसिड हेअर इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म ग्लायोक्सिलिक ऍसिड बघा काय होतं जे काही ग्लायकॉलिक ऍसिड आलेलं आहे पेरॉक्सिझोम मध्ये ते कशावरती कंबाईन करतं ऑक्सिजन वरती ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन होतं त्याचं कंबाईन होतं आणि काय फॉर्म करतं ग्लायऑक्झॅलिक ऍसिड ओके ग्लायऑक्झॅलिक ऍसिड आणि हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे H2O2 फॉर्म करतं ओके दिस रिएक्शन इज कॅटलाइज्ड बाय द एन्झाइम ग्लायकॉलिक ऍसिड ऑक्सिडेज बघा म्हणजे इथं काय केलंय ऑक्सिडेशन केलंय ना ऍडिशन ऑफ ऑक्सिजन बरोबर आपण कॉम्बिनेशन केलंय म्हणून रिएक्शन कसली आहे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे बरोबर देन हायड्रोजन पेरॉक्साइड is toxic and it is broken down into water and oxygen molecule by the enzyme. H2O2 काही कसं आहे प्लांट मध्ये टॉक्सिक आहे मग त्याचं ब्रेकडाऊन कसं केलं एक H2O मॉलिक्यूल आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूल काय होतो बाहेर पडतो बाय द एन्झाईमच्या मदतीनं एन्झाईम कोणता आहे तर कॅटॅलेज ओके कॅटॅलेज एन्झाईमच्या मदतीनं आपण H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइडचं ब्रेकडाऊन केलं कशामध्ये तर एक वॉटर मॉलिक्यूल आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कॅटालेज देन इन फोटो रेस्पिरेशन इज अन ऑक्सिडेशन प्रोसेस आपण बघितलं कारण ऑक्सिडेशन होतं इथं ग्लायकॉलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन केलं ना आपण इन धिस प्रोसेस glycolic acid is converted into carbohydrate and CO2 is released as the byproduct. ओके ग्लायकोलिक ऍसिडचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतोय तर कार्बोहायड्रेट मध्ये ओके कार्बोहायड्रेट मध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करतो आणि CO2 काय केला जातो रिलीज केला जातो ऍज अ बाय प्रोडक्ट As glycolic acid is oxidized in photorespiration, it is also called as glycolate metabolism. बघा मग म्हणून फोटोरेस्पिरेशनला अजून काय नाव आहे ग्लायकोलेट मेटाबॉलिझम का तर ग्लायकोलिक ऍसिडचं आपण काय केलंय
ऑक्सिडेशन केलंय. ओके, ग्लायकोलिक ऍसिडचं आपण ऑक्सिडेशन केलंय म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ग्लायकोलेट मेटाबॉलिझम सुद्धा म्हटलं जातं. कशाला? फोटो रेस्पिरेशनला. ओके, देन फिफ्थ वन काय आहे, द ग्लायऑक्झॅलिक ऍसिड. The glyoxylic acid converted into glycine by the addition of one amino group. बघा, द ग्लायऑक्झॅलिक ऍसिड जे काही तयार झालं होतं, ओके, ऑक्सिडेशन केल्यानंतर, ओके, ग्लायकोलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर जे ग्लायऑक्झॅलिक ऍसिड तयार झालं होतं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण? ग्लायसिन मध्ये केलं. कशामुळं? बाय द ऍडिशन ऑफ वन अमिनो ग्रुप. ओके, NH2 ग्रुप म्हणजे अमिनो ग्रुप. लक्षात, NH2 ग्रुप आपण तिथं ऍड केला. ओके, आणि कन्वर्ट कशामध्ये केलं? ग्लायसिन मध्ये, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अमिनो ट्रान्सफरेज. ओके, कोणत्या एन्झाईमच्या साह्यानं? तर अमिनो ट्रान्सफरेज एन्झाईमच्या साह्यानं. देन बघा, नाव द ग्लायसिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द पेरॉक्सिझोम इनटू द मायटोकॉन्ड्रिया. बघा, फर्स्ट वन कुठं झाली रिॲक्शन? जनरल रिॲक्शन आपली कुठं झाली? क्लोरोप्लास्ट मध्ये, बरोबर. क्लोरोप्लास्ट मधून कुठं आले? जे काही आपलं ऍसिड होतं, ओके, ग्लायकोलिक ऍसिड होतं, ओके, ते कशात एंटर झालं? पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोम मध्ये आपण काय केलं? त्याचं ऑक्सिडेशन केलं. कशामध्ये कन्वर्ट झालं? ते ग्लायऑक्झॅलिक ऍसिड मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. ओके, देन ग्लायऑक्झॅलिक ऍसिड आपण कशात कन्वर्ट केलं? ग्लायसिन मध्ये. ओके, ग्लायसिन मध्ये कशाच्या साह्यानं? काय केलं आपण? त्यात एक अमिनो ग्रुप ऍड केला. ओके, अमिनो ग्रुप ऍड केला. एक मिनिट, जरा आवाज येतो. माझा आवाज येतोय ना? येस सर. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे शेजारी, त्याच्यामुळे जरा आवाज येईल. त्यानंतर बघा, आपण बघितलं की काय झालं आता, की जे ग्लायऑक्झॅलिक ऍसिड होतं त्याचं कन्व्हर्जन कशात केलं आपण? ग्लायसिन मध्ये. ओके, बाय ऍडिशन ऑफ वन अमिनो ग्रुप. एक अमिनो ग्रुपचं आपण ऍडिशन केलं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अमिनो ट्रान्सफरेज. ओके, अमिनो ट्रान्सफरेजच्या साह्यानं ग्लायऑक्झॅलिक ऍसिडचं आपण कन्व्हर्जन ग्लायसिन मध्ये केलं. देन बघा, नाव द ग्लायसिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोम मध्ये केलं होतं ऑक्सिडेशन. नंतर कशात मध्ये कन्व्हर्जन ट्रान्सपोर्ट केलं आपण? ते मायटोकॉन्ड्रियामध्ये. ग्लायसिन, बघा, ग्लायसिन कशामध्ये आलं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. इन द मायटोकॉन्ड्रिया, टू मॉलिक्युल्स ऑफ ग्लायसिन कंडेन्स टू फॉर्म सेरीन अँड लिबरेट कार्बन डायऑक्साइड अँड अमोनिया. बघा काय होतंय? मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लायसिन आता एंटर झालेला आहे, तर दोन मॉलिक्युल्स ऑफ ग्लायसिन कंडेन्स होतं. ओके, कंडेन्स होतं अँड टू फॉर्म सेरीन अँड लिबरेट कार्बन डायऑक्साइड अँड अमोनिया. सेरीनचं फॉर्मेशन होतं आणि लिबरेट काय होतं? कार्बन डायऑक्साइड आणि अमोनिया लिबरेट केला जातो. सेवंथ वन, अमिनो जो ग्रुप आहे NH2 इज रिमूव्ड फ्रॉम सेरीन. सेरीन मधून अमिनो ग्रुप रिमूव्ह केला जातो अँड टू फॉर्म हायड्रॉक्सिल पायरुविक ऍसिड. ओके, अमिनो ग्रुप काढून घेतला आपण कशामधून? सेरीन मधून. त्याचं कन्व्हर्जन कशात झालं? हायड्रॉक्सी पायरुविक ऍसिड मध्ये. ओके, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ट्रान्सअमायनेज. ओके, ट्रान्सअमायनेज या एन्झाईमला आपण ते अमिनो ग्रुप रिमूव्ह केला फ्रॉम सेरीन. देन 8th one, hydroxy pyruvic acid undergoes reduction with the help of NADH. ओके, NADH काय केलं आपण? रिडक्शन केलं. कशामुळं? सॉरी, हायड्रॉक्सी पायरुविक ऍसिडचं आपण रिडक्शन केलं. कशाच्या मदतीनं? NADH. आणि काय फॉर्म केलं आपण? टू फॉर्म ग्लिसरिक ऍसिड. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड रिडक्टेज. ओके, हे जरा कशा आहेत? किचकट जरा टर्म्स आहेत बरं का. हे तुम्ही जरा व्यवस्थितरित्या वाचून 2-3 वेळा जरा व्यवस्थित वाचून ते स्टेप बाय स्टेप काय काय होतंय हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, क्लोरोप्लास्ट मध्ये काय कोणते रिॲक्शन महत्वाची टेक्स प्लेस होत्या, त्यानंतर पेरॉक्सिझोम मध्ये काय होतंय महत्वाचं,
आणि ऍट द लास्ट मायटोकॉन्ड्रियामध्ये काय टेक्स प्लेस होतंय हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आलं पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे थोडक्यात. हे तुम्ही जर अभ्यास केला सारखं सारखं जर लिहून काढलं एक दोनदा तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. असं डायरेक्टली सांगितल्यावर तुम्हाला ते नवीन वाटणार. ओके, जर अवघड वाटेल, पण ते शब्द जातात तसे आहेत, सगळ्या रिॲक्शन आहेत या सायकल्स मध्ये. त्यामुळं व्यवस्थितरित्या तुम्ही काय करा, एक दोनदा त्याचा सराव करा. मी सायकलचं पण तसं सांगतोय, C3 असेल, C4 असेल, पुढे पण अजून तुम्हाला TCA किंवा क्रेप सायकल आहेत 2-3, त्याही महत्वाच्या आहेत. हे तुम्हाला कधी जास्त म्हणजे समजणार लवकर, त्याचा 2-3दा तुम्ही सराव केल्यानंतर लगेच समजतात. फक्त 2-3दा सराव करायचा आणि समजून घ्याय बघायचं. ओके, असं डायरेक्ट तुम्हाला समजणार नाही जरा, कारण नवीनच शब्द आहेत, जरा अवघड आहेत, किचकट आहेत, सगळे एन्झाईम्स आहेत त्यात. ओके, तरी पण मी महत्वाचे जे आहेत ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला पडू शकतात वगैरे, किंवा महत्वाचा एखादा क्वेश्चन असेल ब्रॉड, तो तुम्हाला ओके. त्यानंतर काय केलं आपण, हायड्रॉक्सी पायरुविक ऍसिडचं होतं त्याचं रिडक्शन केलं कशाच्या मदतीनं, NaDH. ओके, आणि काय फॉर्म झालं, ग्लिसरिक ऍसिड फॉर्म झालं. ओके, एन्झाईम कोणतं वापरलं होतं, अल्फा हायड्रॉक्सिल ऍसिड रिडक्टेज. याचं काय करायचं परत तुम्ही, असं म्हणजे फ्लो चार्ट करायचं एक तयार. ओके, जसं आपण सायकल मध्ये केलं होतं ना, ओके, C3 C4 सायकल आपण बघितली होती, तसं काय करा, हे जे 10 पॉइंट दिले स्टेप्स, त्याचं एक फ्लो चार्ट तयार करा. म्हणजे फर्स्ट स्टेपला असं होतंय, सेकंड स्टेपला असं, ओके, हा प्रोडक्ट तयार होतोय, सेकंड मध्ये असं होतंय, परत रिडक्शन करून त्याचा असा प्रोडक्ट तयार होतोय. हे अशा पद्धतीने तुम्ही काय करा, स्टेप बाय स्टेप ते ही करा, सायकल ते तयार करा. Finally, regeneration of 3-phosphoglyceric acid occurs by the phosphorylation of glyceric acid with ATP. ओके, आता ग्लिसरिक ऍसिड तयार झालेला आहे. ओके, तर त्याचं काय केलं आपण, ATPच्या यानं आपण फॉस्फोरायलेशन केलं. व्हॉट इज फॉस्फोरायलेशन, कोण सांगते फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, सारखं गेलाय शब्द. Respiration take place in green cell in presence of light. परत एकदा सांग. Respiration take place in green cell in the presence of light. ओके, नाही नाही नाही, फॉस्फोरायलेशन म्हणजे काय मी म्हणतोय, फोटो रेस्पिरेशन नाही, फॉस्फोरायलेशन. फॉस्फेट ग्रुप काढून टाकणे. परत एकदा सांगा. Formation of ADP plus inorganic phosphate. ओके ओके, म्हणजे एटीपीचं फॉर्मेशन होतं, एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट यांचं मिळून कशामध्ये, एटीपी मध्ये म्हणजे कन्व्हर्जन होणं, त्याला आपण फॉस्फोरायलेशन म्हणतो. ओके, म्हणजे ऍडिशन ऑफ फॉस्फेट, सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर फॉस्फोरायलेशन म्हणजे ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुपचा ऍड करायचा आहे. ओके, कशामध्ये कन्व्हर्जन झालं, 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झालं, कशाचं, ग्लिसरिक ऍसिडचं, जेव्हा आपण फॉस्फोरायलेशन केलं विथ ATP. दिस रिएक्शन इज कॅटलाइज्ड बाय द एन्झाईम कायनेज. ओके, कोणत्या एन्झाईमनं ती रिएक्शन ही घडवून आणली आपण, तर कायनेजनं. ओके, अँड लास्ट वन स्टेप इज द 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 3PGA आहे. ओके, C3 चा हा काय, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड आहे, is an intermediate product of Kelvin cycle. ओके, केल्विन सायकलचं काय, इंटरमिजिएट प्रोडक्ट आहे. If it enters the chloroplast, it is converted into carbohydrate by photosynthesis. हा जर 3PGA जर क्लोरोप्लास्ट मध्ये एंटर झाला तर त्याचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेट मध्ये केलं जातं. ओके, अँड इट इज सप्रेस्ड nowadays with the increased CO2 content in the atmosphere. ओके, नाउडेज काय झालंय, CO2 कंटेंट आता ऍटमॉस्फिअर मधलं वाढायला लागलेलं आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, ते त्याचं प्रमाण हे सप्रेस्ड व्हायला लागलेलं आहे. आता इथं बघा दिलं फोटो रेस्पिरेशन कसं कसं ऑकर होतंय, मला दिलेलं आहे फोटो रेस्पिरेशन, क्लोरोप्लास्ट मध्ये कोणते ऑकर्स होते रिएक्शन वगैरे, त्यानंतर पेरॉक्सिझोम मध्ये ग्लायकोलेट कशा पद्धतीनं एंटर्स होतंय ते दिलेलं आहे. ओके, त्यानंतर ग्लायसिन मायटोकॉन्ड्रियामध्ये कशा पद्धतीने एंटर होतंय, त्याच्या काय रिॲक्शन आहे. ओके, हे महत्वाचं आहे. हे फोटो रेस्पिरेशन वगैरे तुम्ही एक असाइनमेंट त्याची तयार करा.
पुढची असाइनमेंट आपली 4th असाइनमेंट. ओके, फोटो रेस्पिरेशन वर असेल. ही सायकल तुम्हाला काढावी लागेल आणि त्याचा फ्लो चार्ट एक तयार करा. ज्या काही रिॲक्शन आपण बघितल्या त्या तुम्ही व्यवस्थितरित्या फ्लो चार्ट तयार करा. ऍट द लास्ट आता आपण बघूया सिग्निफिकन्स बघूया काय आहे आता फोटो रेस्पिरेशनचा सिग्निफिकन्स का शिकायचं महत्व काय आहे याचं. फर्स्ट वन बघा, फोटो रेस्पिरेशन हेल्प्स इन क्लासिफाइंग द प्लांट्स. जनरली फोटो रेस्पिरेशन इज फाउंड इन C3 प्लांट्स अँड ऍबसेंट इन C4 प्लांट्स. म्हणजे प्लांट्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी C3 आणि C4 मध्ये. ओके, C3 प्लांट्स काय करतात, जनरली फोटो रेस्पिरेशन दाखवतात, पण हे ऍबसेंट कशामध्ये, तर C4 प्लांट्स मध्ये फोटो रेस्पिरेशन ऍबसेंट आहे. देन बघा सेकंड वन, कार्बन डायऑक्साइड इज evolved during the process and it is prevents the total depletion of CO2 in the vicinity in the chloroplast. Okay, यामुळे काय होतंय, सॉरी ओके, कार्बन डायऑक्साइड काय होतं, इव्हॉल्व होतं यामध्ये प्रोसेसमुळे आणि इट प्रिव्हेंट्स द टोटल डिप्लिशन. म्हणजे डिप्लिशन जे CO2 होतंय कॉन्सन्ट्रेशन कमी त्याला प्रिव्हेंट करायला बघतं, म्हणजे मेंटेन ठेवतं क्लोरोप्लास्ट मधलं CO2 चं कॉन्सन्ट्रेशन. द प्रोसेस कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ ग्लायकोलिक ऍसिड विच अरायझेस ऍज अन अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. हे काय करतं प्रोसेस, ऑक्सिडेशन ऑफ ग्लायकोलिक ऍसिड करतं. ओके, ग्लायकोलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन करतं या प्रोसेसमध्ये, which arises as an unwanted byproduct of photosynthesis. Unwanted product आहे तो. The glycolic acid after oxidation is converted into carbohydrate, but the remainder is converted into CO2. The glycolic acid जे आहे त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होतं, कार्बोहायड्रेट मध्ये, आणि रिमेनिंग जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं, तर CO2. म्हणजे CO2 त्यामध्ये इव्हॉल्व होतो या प्रोसेसमध्ये. थर्ड वन, फोटो रेस्पिरेशन युजेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. बरोबर, ATPच्या फॉर्म मध्ये काय करते, फोटो रेस्पिरेशन एनर्जी यूज करते अँड रिड्युस्ड न्यूक्लियोटाइड्स. आणि न्यूक्लियोटाइड्सचं काय होतं, रिडक्शन होतं यामध्ये. बट नॉर्मल रेस्पिरेशन इल्ड्स ATP अँड रिड्युस्ड न्यूक्लियोटाइड्स. बट नॉर्मल रेस्पिरेशन मध्ये काय होत असतंय, तर ATPचं प्रोडक्शन होत असतंय. ओके, ATP मिळत असते, आपल्याला एनर्जी मिळत असते, आणि न्यूक्लियोटाइड्स काय होत असते, रिडक्शन होत असते. देन फोर्थ वन, इट इज बिलीव्ड दॅट फोटो रेस्पिरेशन वॉज कॉमन इन अर्लियर डेज. ओके, म्हणजे अर्लियर डेज जे अगोदर होतं ते म्हणजे काय होतं, कॉमन होतं फोटो रेस्पिरेशन. पण सध्या आपण म्हटलंय की अॅटमॉस्फिअर मधलं CO2 चं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय, इनक्रीज झालंय नाव डेज. सो इट वॉज it will occur at a lower rates nowadays. म्हणजे आत्ताच्या दिवसात काय होतंय, ते फोटो रेस्पिरेशन हे कमी प्रमाणात ऑकर होते, म्हणजे त्याचा रेट कमी आहे. ओके, काय झाले कशामुळे, तर ऍटमॉस्फेरिक CO2 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढल्यामुळं फोटो रेस्पिरेशनचा रेट काय झालेला आहे, कमी झालेला आहे नावडेज. ओके, अशा पद्धतीनं हे फोटो रेस्पिरेशन आहे. हे महत्वाचं काय यातलं, तर फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय, C2 सायकल म्हणायचं त्याला. ओके, तर महत्वाचे दोन घटक कोणते आहेत, तर टेम्परेचर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. ते महत्वाचं, कशा कशामध्ये ऑकर होतं हे महत्वाचं आहे, कोणते ऑर्गॅनल्स, त्यानंतर त्याचे मेकॅनिझम, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कोणता आहे त्यातला. ओके, ही जी काही सायकल आहे ती, त्याच्यानंतर त्याचा सिग्निफिकन्स काय आहे महत्वाचा. अशा रीतीने फोटो रेस्पिरेशन आहे. ओके, सिंपल टॉपिक आहे, महत्वाचं एवढं काय तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला विचारणार नाही, फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइपला विचारलं जाईल, व्हॉट इज फोटो रेस्पिरेशन, परत C2 सायकल का म्हणायचं, किंवा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कोणता आहे फोटो रेस्पिरेशन मधला, हे तुम्हाला विचारलं जातं. ओके, आणि आता आहे महत्वाचा चॅप्टर रेस्पिरेशन. ओके, हा एक महत्वाचा चॅप्टर आहे, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. ह्या दोन चॅप्टरला म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज आहे, 10 मार्क्सला तुम्हाला ते त्याचं वेटेज आहे. ओके, हा सुद्धा सिंपल चॅप्टर आहे, व्यवस्थितरित्या आपण घेऊ हा चॅप्टर.
काय आहे रेस्पिरेशन जनरली? आपलं ह्युमन मधलं रेस्पिरेशन आपल्याला माहित आहे जनरली. आपण ह्युमन फिजिओलॉजी किंवा ह्युमन अॅनाटॉमीचा स्टडी केलेला आहे. त्याच पद्धतीने कसं होतंय की प्लांट मध्ये सुद्धा रेस्पिरेशन ऑकर्स होत असते. तर बघा, द सेल्युलर ऑक्सिडेशन or breakdown of carbohydrates into CO2 and H2O and release of energy is called as respiration. महत्वाची डेफिनेशन नोट डाउन करून ठेवा. The cellular oxidation or breakdown of carbohydrates into CO2 and H2O. ओके, काय होतं फोटोसिंथेसिस मध्ये? काय होतं बघा, CO2 H2O यूज करून आपण काय करतो, कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन करतो, बरोबर. आणि या उलट रेस्पिरेशन मध्ये काय होतंय, कार्बोहायड्रेट्स आपण ब्रेकडाऊन करतोय आणि कशामध्ये कन्वर्ट करतोय, CO2 H2O, आणि एनर्जी रिलीज केली जाते. ओके, एनर्जी यामध्ये रिलीज केली जाते. मग रेस्पिरेशन ही कसली प्रोसेस आहे, एनर्जी गिव्हिंग प्रोसेस आहे, म्हणजे एनर्जी देते. पण फोटोसिंथेसिस कसली आहे सांगा मला आता? रेस्पिरेशन आपण बघितलं की यामध्ये एनर्जी कसं आहे, रेस्पिरेशन फोटोसिंथेसिस अपोजिट आहे. त्यामध्ये काय होतंय, हा काय, हॅलो बोला की, काय सांगणार होता ना? बायोसिंथेसिस प्रोसेस. हा, तर फोटोसिंथेसिस व्हायटल बायोसिंथेसिस प्रोसेस. नाही ते बरोबर आहे की, पण माझा प्रश्न असा होता की आता यात कसं आपण म्हटलं रेस्पिरेशन मध्ये एनर्जी किंवा रिलीज होते, तर फोटोसिंथेसिस मध्ये काय होत होतं, एनर्जी टेक म्हणजे एनर्जी घेत होती ती प्रोसेस. ओके, तिथे एनर्जी रिलीज होत होती का? एनर्जी रिलीज होत नव्हती तिथं. तिथं एनर्जी यूज केली जात होते कशामध्ये, CO2 आणि H2O चं प्रोडक्शन कशामध्ये करण्यात, कार्बोहायड्रेट मध्ये करण्यात. हा डिफरन्स लक्षात ठेवा फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन मधला. ओके, इट इज अ रिव्हर्स प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तेच म्हटलं रिव्हर्स प्रोसेस आहे, कारण तिथं काय होत होतं, CO2 H2O क्लोरोफिल सनलाइट प्रेझेन्स होते, त्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट तयार करत होतो. ओके, पण इथं कसं होतंय, कार्बोहायड्रेट जे काही तयार होतंय त्याचं ब्रेकडाऊन करायचं परत कशामध्ये, CO2 आणि H2O मध्ये, आणि काय केलं जातं, एनर्जी रिलीज केली जाते. ओके, इट इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. In respiration, the oxidation of various organic food substances like carbohydrates, fats, proteins, etc. may be takes place. म्हणजे रेस्पिरेशन होतंय म्हणजे नक्की काय होतंय, तर यामध्ये काय होतं, ऑक्सिडेशन होत असते ऑर्गॅनिक फूडचं. मग ते काय असेल, कार्बोहायड्रेट असेल, फॅट्स असेल, प्रोटीन असेल. ओके, त्यांचं काय होत असते, ऑक्सिडेशन होत असते आणि ब्रेकडाऊन होत असते इंटू सिंपल मॉलिक्युल्स मध्ये. ओके, अमंग दिस ग्लुकोज इज द कॉमनेस्ट. ओके, ग्लुकोज कसं आहे, कॉमन आहे. आता रिएक्शन बघूया आपण याची. C6H12O6 म्हणजे काय आहे, ग्लुकोज मॉलिक्युल आहे. ओके, किंवा शुगर मॉलिक्युल आहे. त्याचं काय केलंय, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, इन प्रेझेन्स ऑक्सिजन काय झालं, कशामध्ये कन्व्हर्जन, ब्रेकडाऊन झालं. 6 CO2 मॉलिक्युल्स प्लस 6 H2O मॉलिक्युल्स, आणि एनर्जी लिबरेट झाली बघा किती, 686 किलो कॅलरी. बघा महत्वाचं हे आहे रिॲक्शन. शुगर होते, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन झालं म्हणजे ऑक्सिडेशन झालं. बघा ऑक्सिजन ऍड केलंय म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन प्रोसेस झाली. ही कशामध्ये कन्वर्ट झालं, CO2 आणि H2O, आणि एनर्जी लिबरेट झाली बघा या प्रोसेसमध्ये. म्हणून एनर्जी गिव्हिंग प्रोसेस आहे. दिस ऑक्सिडेशन प्रोसेस इज नॉट सो सिम्पल अँड इट डज नॉट टेक्स प्लेस इन वन स्टेप. ही जी काय ऑक्सिडेशन प्रोसेस आहे ही काय डायरेक्टली अशी घडत नाही. ओके, ही गुंतागुंतीची प्रोसेस आहे. ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इन्व्हॉल्व्स मेनी स्टेप्स रिलीजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्युल्स. मग ह्या ग्लुकोज आहे किंवा शुगर आहे याचं ब्रेकडाऊन होताना काय होत असतं, प्रत्येक स्टेपला काय होत असतं, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP काय होत असते, रिलीज होत असते. ओके, अँड ऑल्सो फॉर्मिंग अ नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. मग ते होत असताना, एनर्जी देत असताना नंबर ऑफ काय होत असतात, कार्बन कंपाऊंड फॉर्म्स होत असतात. कारण आपण कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्सचं बघा, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन कशामध्ये करतोय, सिम्पलर मॉलिक्युल्स.
त्याच्यात CO2 आणि H2O मॉलिक्युल्स मध्ये, बरोबर. त्यामुळं नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड इंटरमिजिएट प्रोडक्ट्स तयार होतात या प्रोसेसमध्ये. देन रेस्पिरेशन इज अ व्हायटल प्रोसेस दॅट ऑकर्स इन ऑल लिव्हिंग सेल्स. प्रत्येक लिव्हिंग सेल्स मध्ये ही रेस्पिरेशन ही ऑकर्स होत असते. ओके. अँड मोस्ट ऍक्टिव्हली रेस्पायरिंग रिजन्स आर फ्लोरल बर्ड्स, व्हेजिटेटिव्ह बर्ड्स, जर्मिनेटिंग सिडलिंग, स्टेम अँड रूट अपायसेस. बघा, आणि मोस्टली कुठे हे घडून येतं रेस्पिरेशन, तर कोणते रिजन्स आहेत बघा. फ्लोरल बर्ड्स म्हणजे जे बर्ड्स आहेत, व्हेजिटेटिव्ह बर्ड्स आहेत, जर्मिनेटिंग सिडलिंग्स असतील किंवा स्टेम आणि रूट अपायसेस असतील. यामध्ये मोस्टली म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात रेस्पिरेशन कुठं ऑकर होतं तर या ऍक्टिव्हली रिजन्स मध्ये. ओके. या ठिकाणी मॅक्झिमम रेस्पिरेशन ऑकर्स होत असतात. आलं लक्षात. व्हॉट इज रेस्पिरेशन, त्यानंतर कशी प्रोसेस आहे, यामध्ये एनर्जी रिलीज केली जाते, फोटोसिंथेसिसच्या रिव्हर्स आहे, जे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल्स आहेत म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन सिंपल सबस्टन्सेस मध्ये केलं जातं. ओके. आणि एटीपी एनर्जी रिलीज केली जाते इन द फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. ओके. समजलं नाही रेस्पिरेशन म्हणजे काय, महत्वाचं समजलं का रेस्पिरेशन काय आहे नक्की, Yes, समजलं ना. Yes, sir. तर बघा आता आपण पुढे बघूया टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. आता हे जे टाइप्स आहेत रेस्पिरेशनचे, ओके, दोन महत्वाचे टाइप्स आहेत आपल्याला माहित आहेत सर्वसामान्य. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि सेकंड वन इज अनएरोबिक रेस्पिरेशन. आता कोण सांगते मला व्हॉट इज एरोबिक, नावातच आहे. in presence of oxygen. presence of ऑक्सिजनची गरज असते. एरोबिक रेस्पिरेशन, द रेस्पिरेशन विच ऑकर्स टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि अनएरोबिक काय असणार आहे याच्या उलट. ओके. काय असणार सांगा. ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके. व्हेरी गुड. म्हणजे अशी रेस्पिरेशन दॅट टेक्स प्लेस इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके. ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये जे रेस्पिरेशन ऑकर्स होतं त्याला आपण काय म्हणतो, अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके. आपण बघूया डेफिनेशन परत. एरोबिक रेस्पिरेशन फर्स्ट बघू. एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड द रेस्पिरेटरी सबस्टेन्स. म्हणजे आता रेस्पिरेशन ऑकर्स होण्यासाठी रेस्पिरेटरी सबस्टेन्स हे काय नेसेसरी आहे, गरज आहे, पण महत्वाचा फॅक्टर कोण आहे तर ऑक्सिजन. ओके. Aerobic respiration that takes place in the presence of oxygen and the respiratory substance gets completely oxidized. जे काही रेस्पिरेटरी सबस्टेन्स, आता कोण असणार आहे रेस्पिरेटरी सबस्टेन्स तिथं, ग्लुकोज मॉलिक्यूल, त्याचं काय करणार आहे आपण, कम्प्लिटली ऑक्सिडेशन करणार आहे. ओके. आणि कशामध्ये फॉर्मेशन होतं त्याचं म्हणजे प्रोडक्ट्स काय आहेत त्याचे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ओके. अशा पद्धतीनं याला म्हटलं जातं एरोबिक रेस्पिरेशन. This type of respiration is common occurrence and it is often used as synonyms of respiration. त्यालाच आपण रेस्पिरेशन म्हणतो, जनरल रेस्पिरेशन. पण काही ठिकाणी बघा आता अनएरोबिक रेस्पिरेशन सुद्धा ऑकर होतं. तर अनएरोबिक रेस्पिरेशन काय आहे, इट टेक्स प्लेस इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन अँड द रेस्पिरेटरी सबस्टेन्स इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. बघा एरोबिक मध्ये काय होत होतं, जे रेस्पिरेटरी सबस्टेट आहेत त्यांचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होत होतं. पण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होत आहे, कम्प्लिटली होत आहेत का ऑक्सिडाइज, नाही, त्याचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतंय आणि इंटरमिजिएट प्रोडक्ट्स फॉर्म होतात. ओके. इंटरमिजिएट प्रोडक्ट्स फॉर्म होतात अशामध्ये. सम अदर कंपाऊंड्स आर ऑल्सो फॉर्मड इन ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. तेच म्हणतोय, कार्बन डायऑक्साईड डायरेक्ट फॉर्म होण्याऐवजी सम ऑफ द अदर इंटरमिजिएट प्रोडक्ट सुद्धा अशा अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फॉर्म होत असतात. ओके. दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन इज अ रेअर ठिकाणी ऑकर्स होतात, बट कॉमन अमंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ईस्ट. ओके. कॉमन आहे. ओके. कॉमन अमंग ऑर्गॅनिझम्स लाईक ईस्ट ऑर्गॅनिझम जे काय आहे, ईस्ट आपण जे म्हणतो अशामध्ये ही कॉमन प्रोसेस आहे. ओके. आता हे महत्वाचं आहे. ग्लुकोज, आता बघा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडेशन, रेस्पिरेशन झालं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन.
तर आपल्याला प्रोडक्ट कोणता भेटतो एरोबिक मध्ये? CO2 आणि H2O मिळतो ना. हा ओके, CO2 आणि H2O मिळतो. पण बघा एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतंय बघा, ग्लुकोजचं इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर रेस्पिरेशन झालं तर प्रोडक्ट कोणता मिळतोय? इथेनॉल मिळतोय बघा. C2H5OH हा इथेनॉल आपल्याला प्रोडक्ट मिळतोय. ओके, आणि CO2 रिलीज केला जातो आणि कमी प्रमाणात एनर्जी इथं तयार होते, 56 किलो कॅलरीज. पण जर तेच आपण एरोबिक मध्ये बघितलं तर किती एनर्जी होत्या? 686 किलो कॅलरीज एनर्जी प्रोड्यूस होते. ओके, हा मेन डिफरन्स आहे. तुम्हाला जर विचारलं डिफरन्शिएट बिटवीन एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन, काय लिहिणार? फर्स्ट वन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. सेकंड वन रेस्पिरेटरी सबस्टेन्स कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतात. कशामध्ये? एरोबिक मध्ये. पण इकडे होतात का? इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. ओके, यामध्ये काय होतात? इंटरमिजिएट प्रोडक्ट तयार होतात का एरोबिक रेस्पिरेशन मध्ये? नाही. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये इंटरमिजिएट प्रोडक्ट्स तयार होतात. ओके, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर CO2 आणि H2O मध्ये कन्वर्ट होतं. पण ग्लुकोजचं इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आपण केलं रेस्पिरेशन किंवा ऑक्सिडेशन रेस्पिरेशन सॉरी, तर काय होतंय? इथेनॉल तयार होतोय बघा, अल्कोहोल तयार होतोय. महत्वाचं हे विचारलं जातं, हे ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारलं जातं की अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर इथेनॉल मध्ये तयार होतं. इथेनॉल आणि CO2 प्रोड्यूस होतं. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. हे अनएरोबिक रेस्पिरेशनचं विचारलं जातं कारण एरोबिकचं जनरली माहित असतंय सगळ्यांना, पण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय नक्की तयार होतं हे माहित नसते. तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इथेनॉल मध्ये होतं. महत्वाचं. देन बघा विच आर द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणजे काय? तर बघा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इज अन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात हे which can be degraded to produce energy which is required for activities of cell. बघा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणजे काय? हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. काय आहे ते? कार्बोहायड्रेट असतील, फॅट असतील किंवा ऑर्गॅनिक ऍसिड असतील किंवा प्रोटीन असतील, हे काय आहेत? सगळे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. त्याचं काय होतंय? डिग्रेडेशन होतंय. म्हणजेच आपण काय करतोय? त्याचं ऑक्सिडेशन करतोय विच प्रोड्यूस एनर्जी. मग ही एनर्जी कशासाठी वापरली जाते? तर व्हेरियस सेल्युलर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सेलच्या ज्या व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी काय केलं जातं? ही जी एनर्जी तयार होते रेस्पिरेशन मध्ये ती यूज केली जाते. ओके, द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इन्क्लूड्स कार्बोहायड्रेट, फॅट्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स अँड प्रोटीन्स. ओके, काय समजलं? रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणजे काय? तेच कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, ऑर्गॅनिक ऍसिड ह्याचा आपण ब्रेकडाऊन करून सिंपल मॉलिक्युल मध्ये कन्व्हर्जन करतो आणि महत्वाचं काय? एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी व्हेरियस सेल ऍक्टिव्हिटीज पार करण्यासाठी किंवा फंक्शनिंग करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, देन आता एक आपण सबस्ट्रेट बघूया. फर्स्ट वन आहे कार्बोहायड्रेट. द कार्बोहायड्रेट कॉन्स्टिट्यूट द मोस्ट इम्पॉर्टंट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर कार्बोहायड्रेट आहे. आणि सगळ्यात जास्त आपल्याला बॉडीला जर कशापासून एनर्जी मिळत असेल तर ती कशापासून असते? तर कार्बोहायड्रेट पासून मिळते. ओके, म्हणजे जवळजवळ 60% जी काय एनर्जी आहे बॉडीची ती कशापासून भागवली जाते? तर कार्बोहायड्रेट पासून. म्हणून कार्बोहायड्रेट हा महत्वाचा सबस्ट्रेट आहे. द कार्बोहायड्रेट कॉन्स्टिट्यूट द मोस्ट इम्पॉर्टंट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट and the common amongst them are starch, sucrose, glucose आणि fructose. कार्बोहायड्रेट मध्ये कोणकोणते आहेत मग मोस्ट कॉमन? तर स्टार्च आहे, सुक्रोज आहे, ग्लुकोज आहे आणि फ्रुक्टोज आहे. देन द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर फर्स्ट हायड्रोलाइज्ड टू सिंपल शुगर्स and then they are utilized. ओके, कॉम्प्लेक्स असतं तेच ब्रेकडाऊन करून सिंपल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ते मग यूज केलं जातं ऍज अ एनर्जी म्हणून. Okay, then fats. The fats are important storage food in seed. Okay, the fats are important storage food in seed. Seed मध्ये जनरली स्टोअर केलं जातं.
Nearly 80% of angiosperms have fat as a main storage food in their seeds. बघा जे काही अँजिओस्पर्म्स आहेत त्यामध्ये जवळजवळ 80% अँजिओस्पर्म जे काही प्लांट्स आहेत किंवा क्रॉप्स आहेत त्यामध्ये 80% काय केलं जातं की फॅट हे कशाच्या स्वरूपात ठेवलं जातं, सॉरी स्टोरेज फूड हे कशाच्या स्वरूपात आहे तर फॅटच्या स्वरूपात आहे. हे काही महत्वाचं नाही एवढं बघा. Then a large amount of fats are converted into carbohydrates while the remaining fats are utilized in respiration. Fats are first broken down into glycerol and fatty acids. बघा फॅटचं काय होतं ब्रेकडाऊन होतं. फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर काय होतं ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड भेटतं. ओके. The fatty acids are broken down to acetyl coenzyme by beta oxidation. मग हे फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं तर acetyl coenzyme by beta oxidation. हे तुम्हाला पुढे येणार आहे. व्हॉट इज म्हणजे बीटा ऑक्सिडेशन म्हणजे काय, फॅटचं ऑक्सिडेशन कसं केलं जातं. ओके. देन फॅटचं ब्रेकडाऊन कशामध्ये ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड मध्ये होतं. हे तुम्हाला पुढे चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला हे येणार आहे व्यवस्थित. Then acetyl coenzyme enters Krebs cycle for further degradation and release energy. Okay. जे काही acetyl coenzyme आहे which enters in Krebs cycle for the further degradation and release energy. The glycerol can directly enters the respiratory channel via glyceraldehyde. Okay. महत्वाचं लक्षात ठेवा काय नाही यात एवढंही काय नाही, फक्त कार्बोहायड्रेट महत्वाचं, कोणकोणते सबस्ट्रेट आहेत ते महत्वाचे बरं का यातलं. कार्बोहायड्रेट, फॅट्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स. ओके. ऑर्गॅनिक ऍसिड्स हे एक महत्वाचं आणि प्रोटीन्स, प्रोटीन सुद्धा महत्वाचं. हे 4 लक्षात ठेवा सबस्ट्रेट. आता महत्वाचं काय आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, कशा पद्धतीने हे ऑकर होतं ते महत्वाचं आहे. त्यानंतर आता कसं आहे 4 मेकॅनिझम्स आहेत जनरली. कोणकोणते ग्लायकोलिसिस हा एक महत्वाचा, सेकंड वन एरोबिक ब्रेकडाऊन ऑफ पायरुविक ऍसिड त्यालाच आपण क्रेब्स सायकल म्हणतो. त्यानंतर थर्ड वन आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ETS सिस्टीम म्हणतो त्याला. आणि चौथा आहे पेंटोज फॉस्फेट पाथवे. ओके. अशा पद्धतीने हे 4 महत्वाचे मेकॅनिझम्स आहेत. हा कोर पार्ट आहे. जसं आपण बघितलं ना रे फोटोसिंथेसिस मध्ये सायक्लिक नॉन सायक्लिक. ओके. तशा पद्धतीने हा कोर पार्ट आहे याचा, या रेस्पिरेशन चॅप्टरचा हा कोर पार्ट. आणि हे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात जनरली. ग्लायकोलिसिस, एरोबिक ब्रेकडाऊन ऑफ पायरुविक, क्रेब्स सायकल वरती, ETS वरती आणि पेंटोज फॉस्फेट वरती. ग्लायकोलिसिस यातलं महत्वाचं, क्रेब्स सायकल महत्वाचे आणि ETS महत्वाचे. पहिले 3 तर महत्वाचे मेकॅनिझम्स आहेत. त्या सायकल प्रमाणेच आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवा. आपण हे बघायचं आहे व्यवस्थित. आता काय झालंय इथे जरा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे काय झालंय आवाज जास्त येतोय. जरा तुम्ही व्यवस्थित मला पण जरा इथे कॉन्सन्ट्रेशन करायला हे होते. आपण असं करूया आज इथं थांबूया आपण. पुढच्या लेक्चरला आपण इथनं पुढे घेऊया कारण इथं फार डिस्टर्ब होतंय. तुम्हाला पण जरा आवाज व्यवस्थितरित्या येत नसेल आणि महत्वाचं चॅप्टर आहे इथनं पुढं तर महत्वाचं आहे. आपलं उद्या नाही आता संडेला तुम्हाला हे करूया, संडेला आपण एक एक्स्ट्रा लेक्चर घेऊया. संडेला एक एक्स्ट्रा लेक्चर आपण ठेवूया. मी तशा पद्धतीची लिंक शनिवारीच तुम्हाला सेंड करेन. ओके ग्रुपला. तर आपण संडेला एक एक्स्ट्रा लेक्चर घेऊया. ओके. तर आपण इथं थांबूया. कुणाच तरी ऑडिओ चालू आहे बरं का, ते जरा बंद करा, डिस्टर्ब होतोय मध्ये. श्रेयस कोण आहे? श्रेयस, त्याचा ऑडिओ चालू आहे बघा.
तर आपण काय करूया, इथं थांबूया. आता काय झालंय, इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, आवाज भरपूर येतोय, जरा डिस्टर्ब होतोय. त्याच्यामुळे आपण हे आता संडेला घेऊ लेक्चर आणि लवकरात लवकर कंप्लीट करू. तुम्हाला मी आधी सांगितले लेक्चरच्या आधी की C3 C4 आणि काम प्लांट जो काही चॅप्टर आहे तिथपर्यंत तुम्हाला मिड टर्मला सिलेबस असेल.